माझे नाव साक्षी हनुमंत माळे आहे। मी इयत्ता 8वी ची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव विठ्ठलराव शिंदे प्रशाला भागशाळा निमगाव सापटणे आहे। आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला सक्षमीकरण। जिच्या हाती पाण्याची दोरी ती समाजाला उद्धारी अशी आपल्याकडे एक म्हण आहे। पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्याच्या हाती ससा तो पारधी त्या म्हणीचा अर्थ लादला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला निरनिराळे वर्चस्व आहे। एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो। जिजाऊने त्या महाराष्ट्राला स्वराज्य घडवणारा सुपुत्र दिला होता। कोणी बिंबवले महाराजांच्या मनात स्वराज्याचे चित्र, कोणी केले महाराजांवर संस्कार। अहो मित्रांनो, जिजाऊ होत्या म्हणूनच घडले महाराज। हे माझे म्हणणे कोणी नाकारेल काय? साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु आई कल्पतरू। श्यामला साने गुरुजी बनण्यामध्ये जेवढा वाटा त्यांच्या गुरूंचा होता तेवढाच वाटा त्यांच्या आईचा देखील होता। जगतविंदे सिकंदर देखील आपल्या मातेसमोर नतमस्तक झाला। म्हणूनच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। समाजामध्ये स्त्रियांची स्थाने असतानाही आजच्या बदलत्या युगामध्ये महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे। महिला सक्षमीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा महिलांच्या श्रेष्ठत्व सिद्ध करणे नव्हे, तर महिला सक्षमीकरण करणे म्हणजेच महिलांचे सामाजिक गुणधर्म, क्षमता व परंपरा यांच्यासह त्यांना समाजात वागवणे। महिला सक्षमीकरणाची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगायची म्हटलं तर त्यांना सामर्थ्यवान बनवा, त्यांना कुणाच्याही आधाराशिवाय जगू द्या, त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या। आजची महिला अन्य विचारांमध्ये गुरफटत चालली आहे। आजची महिला चूल व मूल सांभाळणारी अबला नसून चूल मूल सांभाळून पुरुषांच्या पावलावरती पाऊल ठेवून एवढेच नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सबला आहे। आजची महिला चूल व मूल सांभाळून पुरुषांच्या पावलावरती पाऊल ठेवून एवढेच नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी अबला आहे। आजची महिला प्रत्येक क्षेत्रात हिरारीने काम करत आहे। अगदी अवकाशापर्यंत पोहोचून कल्पना चावला, सुनीता विलियम्स यांनी स्त्रियांचे प्रतिनिधित्व घडून आणले। आम्ही सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाही हे समाजाला दाखवून दिले। तरी देखील समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही। आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये यत्नची नारायण पूजते रमते तत्वदेवता, अर्थात जिथे नारीची म्हणजे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवतांचे स्थान असते। अशा प्रकारे स्त्रियांचा मान देण्यात आला। पण समाजाची विटंबना पहा, स्त्रियांकडे एवढी शक्ती असतानाही तिला समाजामध्ये अशिक्षित, असक्षम आणि हीन भावनेने पाहिले जाते। तिला सूर्य शक्ती मानली जाते, कारण ती मानव जातीचे अस्तित्व आहे। तिच्यामुळे या सृष्टीचे निर्माण झाले आहे। महिला सक्षमीकरणाची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे। स्त्रियांना पुरुष इतकेच हक्क आहेत, कारण हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले। ज्याला स्त्रीतली आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला। ज्याला स्त्रीतली बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्रीतली मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्रीमधली मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला। आणि ज्याला स्त्रीतली पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। आणि सर्व स्त्रीची रूपे ज्याला कळाली तो महिला सक्षमीकरणाचा समर्थक झाला। अंधाराच्या फळकावर उजेडाचे वेग दे, अस्मितेच्या शस्त्राला सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेचे झाड दे।
उठा, जागे व्हा, संघटित व्हा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा. एकमेकींच्या मागे खंबीरपणे उभे राहा, एकमेकींच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि इतक्या सक्षम बना की आपल्या संविधानाबद्दल, आपल्या कायद्याबद्दल जाणून घ्या. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, त्यांना महिलांचा आदर करायला शिकवा. त्यांच्या पुढे शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर या थोर महात्म्यांचे विचार मांडा. तरच आपला भारत परिपूर्ण भारत घडेल, तरच आपला भारत परिपूर्ण भारत घडेल. चला तर आता वेळ आली आहे उठून जागे होण्याची. चला तर आता वेळ आली आहे उठून जागे होण्याची आणि आपल्या स्वप्नातल्या क्रांतिकारी भारत घडवण्याची. चला तर आता वेळ आली आहे उठून जागे होण्याची, आपल्या स्वप्नातल्या क्रांतिकारी भारत घडवण्याची. स्वप्नातला क्रांतिकारी भारत घडवण्याची. सबसे प्यारी नारी हमारी, सबसे प्यारी नारी हमारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान संदेश दिला आहे की महिला सक्षमीकरण काळाची गरज, महिला सक्षमीकरण काळाची गरज. त्यांनी खूप चांगले कार्य केले की महिला सक्षमीकरण हे त्यांनी पहिल्यांदा घडवून आणले. जय हिंद, जय महाराष्ट्र.